आपण ITR फाईल केल्यानंतरला बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की हे ड्यू डेटच्या आतमध्ये फाईल करणं का गरजेचं आहे? मग आम्ही बिलेटेड रिटर्न फाईल करू शकतो का? तर हो, करू शकता. पण ह्या बिलेटेड रिटर्न ज्यावेळी तुम्ही फाईल करता त्यावेळेला तुम्हाला पेनल्टी तर लागते, पण त्याचबरोबर तुम्हाला इंटरेस्टसुद्धा लागतो. मित्रांनो, जर ड्यू डेटच्या नंतरला जर तुम्ही फाईल करत असाल तर तुम्हाला 3 प्रकारचे इंटरेस्ट लागतात, जसं 234A, 234B आणि 234C. 234A हा जो इंटरेस्ट लागतो, हा जर तुम्ही एखादा रिटर्न ड्यू डेटच्या नंतर फाईल करत असाल तर 1% पर मंथ और पार्ट ऑफ द मंथ असं पकडून तुम्हाला तो टॅक्स लागतो. जसं ड्यू डेट 15 सप्टेंबर आहे, पण हेच रिटर्न जर तुम्ही 15 ऑक्टोबरला फाईल केलं तर तुम्हाला 2 महिन्याचा म्हणजेच 2% तुम्हाला जास्त इंटरेस्ट भरावा लागेल. त्याचप्रमाणे 234B आणि C हे जे इंटरेस्ट लावले जातात ते ॲडव्हान्स टॅक्सवरती लावले जातात. जसं पूर्ण वर्षभरामध्ये जर तुमचा काही ॲडव्हान्स टॅक्स 10,000च्या वरती असेल तर तुम्हाला 234B आणि 234Cचं सुद्धा इंटरेस्ट लागू शकतो आणि तेही इंटरेस्ट पर मंथ 1%च्या हिशोबाने लागतं. त्यामुळे फक्त रिटर्न डिले केल्यामुळे फक्त तुम्हाला पेनल्टी लागत नाही तर तुम्हाला इंटरेस्टचाही फटका लागतो. त्यामुळे रिटर्न वेळेत फाईल करा आणि टॅक्स वेळेत भरा. ॲडव्हान्स टॅक्स असेल तर ॲडव्हान्स टॅक्स वेळेत भरा, नाहीतर तुम्हाला अतिरिक्त इंटरेस्टचा फटका लागू शकतो.